पिता पुत्र पवित्र आत्म्यांचं नावे आमेन. सर्वांना जय ख्रिस्त. इफाता म्हणजे मुक्त हो किंवा मोकळा हो. आजच्या या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपण शुभवर्तमान पाहूया. योहान या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन, अध्याय 16 ओवी 20 ते 23. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल, तरी जग आनंद करेल. तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. ह्याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचा आभार मानूया. मी आजचे शुभवर्तमान 3दा वाचल्यानंतर तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल व मी तुम्हाला पुन्हा भेटेल आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल. ख्रिस्ताची ही वचने मला खूप आवडली. या वचनामधून ख्रिस्त मला सांगत आहे, जीवनात नेहमी आनंद राहायचे. देवाने आपल्याला किती सुंदर जीवन दिले आहे, मग तो आपल्या बरोबर असताना आपण दुःखी का राहायचे. जीवनातील अडीअडचणींवर मात करायची. जेथे इच्छा आहे तेथे नेहमी मार्ग असतात. लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. देवाने आपल्याला जीवन दिले आहे. देव सांगतो तसेच आपण जीवन जगायचे. माझ्या किंवा तुमच्या आईला आपला जन्म देत असताना किती वेदना झाली असतील, परंतु बाळाचा जन्म झाल्यावर आपल्या आईला किती आनंद झाला असेल. आजच्या वचनात ख्रिस्त आपल्याला बोध करतो, मी तुम्हाला पुन्हा भेटेल आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. मला असे वाटले, आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे, नेहमी प्रार्थनेत राहिले पाहिजे. आपल्या अंतःकरणात दुःख भरलेले असले तरीही आपण आपला आनंद सोडू नये. देवाचे वाचन हेच आहे की आनंद परत येईल. आज आपण प्रत्येकाने आपल्या जीवनातील तुमच्या स्मरणात